सायल्या म्हणत होता की आपल्याला कटिंग करायला जायचं भाई. मी म्हणलं ठीक आहे. गड्याची कटिंग राहिली करायची आणि गडी पाणी संगच खेळून राहिलं रे बा. याचं पाण्यासंग खेळणं झालं रे बा. मग बद्द तोंडाला पावडर. सायल्या तर तसा लय वलवल आहे, पण गडी कटिंगच्या वेळेस एकदम चुपचाप झाली रे बा याची कटिंग. आणि आपला गडी म्हणे की आता पाय 4-5 पुरी आरामात लोट. मी म्हटलं ते पुरी नंतर लटकवतो, पहिले मला घरी सोडून दे. घरी सोडल्यावर गडी म्हणे की आपल्याला मॅच पाहायला जायचं, तयारी कर. मी म्हणलं ठीक आहे. मग मी तोंडावर पाणी मारलं. मग आपले भाऊ आले आपल्याला घ्यायला. भाऊची तयारी म्हटली तर भाऊ डायरेक्ट कपडे बदलून येतात रे बा. कसं आमचं साहिल पलांचं काम एकदम ओके मध्ये असते रे बा. मग काय आम्ही तिघही बेरोजगार निघालो रे बा मॅच पाहायसाठी. मग इथं आलतो तर आपल्याला भेटला कार्तिक आणि इथं तर मॅच लागायची बाकी होती रे भाई. मग आम्ही तिघही बसलो रे बा लंब्या भाता झाड. मॅच पाहायसाठी कुण्या नभ्या आला. कुणाला एवढा खतरनाक आहे, गड्याला ताप असून बी गडी मॅच पाहायसाठी आला. हे सगळे पलान लोक मॅच चालू व्हायची वाट पाहत जात. आणि आपल्या इकडे माऊली बँडवाला बी आला होता रे भाई. लागली ना भाऊ मग मॅच. इथं मॅच चालू हे बेरोजगार इथं मोबाईल पाहू राहिले. हे आपल्या अकोल्यातले सगळ्यात मोठे पलान. आणि इथं आपल्या पजुदाची पुरी गँग आलती रे भाई. आणि इथं आपल्या अकोल्याला जानेमाने डॉन आलते. तिकडे छक्का लागत जाते, इकडे बँड वाजत जाय. मग आपल्याला थंडी लागत जाता आली इकडे शेकुटी घ्यायले. आपल्याला घरून फोन येऊ राहिले रातचे 10:30 पण वाजले होते, म्हणून मी या पोट्ट्या संग निघालो घरी जासाठी.